राज्यातल्या शाळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने 25 मार्च 2026ला एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि त्या अनुषंगाने शासन निर्णयसुद्धा निर्गमित झालेला आहे. 25 मार्च 2026चा हा जो शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयाचा मूळ गाभा जर आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर तो 10 जून 2005च्या शासन निर्णयामध्ये आहे. 10 जून 2005चा शासन निर्णय काय आहे, 25 मार्च 2026चा शासन निर्णय काय आहे, ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 2 GRचा विचार करून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षक या दोघांच्याही दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणारे 2 अत्यंत महत्त्वाचे शासन निर्णय हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सुरुवातीचा पहिला शासन निर्णय आहे तो 10 जून 2005चा शालेय शिक्षण विभागाचा. हा जो शासन निर्णय आहे तो राज्यातील खाजगी अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अध्यापक विद्यालय व सैनिकी शाळा यामध्ये सुधारित शिक्षण सेवक योजना सुरू करण्याच्या अनुषंगाने होता. आणि या शासन निर्णयामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा अर्थात मुद्दा क्रमांक 8 हा राज्यातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला होता. तेवढाच मुद्दा आपण या ठिकाणी जाणून घेऊया. मुद्दा क्रमांक 8, शिक्षकेतर कर्मचाऱ्याने माध्यमिक शिक्षकांसाठी वा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आणि जर त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेत वा उच्च माध्यमिक शाळेत अथवा कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर अशा प्रकरणी सदरहू शिक्षकेतर कर्मचाऱ्यास शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षण सेवकांचेच मानधन आणि इतर सर्व अटी व शर्ती लागू होतील. मात्र अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा ही सेवानिवृत्तीसाठी वेतनासाठी ग्राह्य धरता येईल. अर्थात या ठिकाणी शिक्षण सेवक असा जो शब्द आलेला आहे मुद्दा क्रमांक 8मध्ये किंवा अन्य मुद्द्यांमध्ये सुद्धा, याचा महत्त्वाचा भाग असा आहे की हा जो शासन निर्णय होता तो केवळ शिक्षण सेवकाच्या अनुषंगाने होता. प्रस्तुत शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे, तो आपण यथावकाश पाहू शकता. आता आपण जाणून घेऊया तो म्हणजे 25 मार्च 2026चा नेमका शासन निर्णय काय आहे तो. शिक्षकेतर पदावरून शिक्षक पदावरील नियुक्तीबाबतची तरतूद रद्द करण्याबाबत 25 मार्च 2026चा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयाचा जो संदर्भ आहे तो 10/6/2005च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने. हा शासन निर्णय आत्ताच आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. सुरुवातीला आपण प्रस्तावना जाणून घेऊ आणि त्यानंतर शासन निर्णय. राज्यात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पद भरतीबाबतचा निर्णय सन 2017 पासून शासनाने घेतलेला आहे. यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर नियुक्ती होत आहे. असे असताना उक्त संदर्भीय शासन पूरक पत्रान्वये शिक्षकेतर कर्मचारी यांची कोणत्याही स्पर्धेशिवाय केवळ शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेच्या आधारावर शिक्षक, शिक्षण सेवक पदावर नियुक्ती केली जाणे ही बाब विद्यार्थ्यांची अध्यापन प्रक्रिया व पर्यायाने शैक्षणिक गुणवत्ता बाधित करणारी आहे. यास्तव सदरची तरतूद अधिक्रमित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती.
या अनुषंगाने आता आपण शासन निर्णय काय आहे तो जाणून घेऊया. उक्त संदर्भाधीन शासन पूरक पत्र दिनांक 10/6/2005 मधील परिच्छेद क्रमांक 8 येथे खालीलप्रमाणे तरतूद आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्याने माध्यमिक शिक्षकांसाठी वा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आवश्यक ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आणि जर त्या संवर्गाचे पद माध्यमिक शाळेत वा उच्च माध्यमिक शाळेत कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर अशा प्रकरणी सदरहू शिक्षकेतर कर्मचाऱ्यास शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती द्यावी लागेल व त्यांना शिक्षण सेवकांचेच मानधन आणि इतर सर्व अटी शर्ती लागू होतील. मात्र अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पूर्वीची सेवा ही सेवानिवृत्ती वेतनासाठी ग्राह्य धरता येईल. सदर तरतूद या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. शिक्षकेतर पदावरून शिक्षक, शिक्षण सेवक पदावर नियुक्तीबाबत कोणत्याही शासन आदेशात, परिपत्रकात, संलेखात असलेल्या प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष तरतुदी देखील त्या मर्यादेत तात्काळ प्रभावाने अधिक्रमित करण्यात येत आहेत. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे. असे हे दोन महत्त्वाचे शासन निर्णय आहे. सुरुवातीची शिक्षण सेवक योजना आणि त्यानंतर पवित्र प्रणालीच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती या पार्श्वभूमीवर हा शालेय शिक्षण विभागाचा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. जर शिक्षकेतर कर्मचाऱ्याने माध्यमिक शिक्षकांसाठी किंवा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आणि जर त्या संवर्गाचं पद हे माध्यमिक शाळेत किंवा उच्च माध्यमिक शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल तर अशा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती होत होती. या संदर्भात जो शासन निर्णय होता अर्थात 10/6/2005चा, त्या 10/6/2005च्या परिच्छेद क्रमांक 8 मध्ये असणारी जी तरतूद आहे ती या शासन निर्णयान्वये अधिक्रमित करण्यात आलेली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा एक निर्णय आहे. प्रस्तुत निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.